नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण करणार आहोत पापलेटचं कालवण। तर पापलेटचं कालवण करण्यासाठी मी इथे 2 पापलेट घेतलेले आहेत आणि त्यांचे असे तुकडे करून घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर पापलेटचं कालवण करण्यासाठी आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया। त्यामध्ये 5 लसणाच्या पाकळ्या, 1 मिरची, 1 इंच होईल इतकं आलं, थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर, 7-8 मिरी दाणे, थोडासा जिरा, 1 चमचा आगरी तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, थोडासा ओवा आणि ओलं खोबरं। हे सर्व आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत। तर वाटून झालेलं आहे आणि गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे। तेल घालून घेऊया। 1 चमचा होईल इतकं तेल घातलंय। तेल घातल्यानंतर फोडणीसाठी त्यामध्ये आपण थोडंसं हिंग घालूया। मस्त खमंग सुवास आलेला आहे हिंगाचा। मला पर्सनली हिंग खूप आवडतं मच्छी भाजीमध्ये। तर आता आपण तयार केलेलं वाटण यामध्ये घालूया। तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घेऊया। मस्त तेल सुटायला लागलेलं आहे। आपण तेलाचं प्रमाण खूप कमी ठेवलेलं आहे। मिक्सरचं भांडं धुवून त्यामध्ये पाणी घालूया। पापलेट सोडूया त्यामध्ये। एक आमसूल घातल्यानंतर झाकण देऊन 3 ते 4 मिनिटं शिजायला ठेवूया। गॅस मिडियम आचेवर ठेवलेला आहे। 4-5 मिनिटं झाली आहे। झाकण काढून बघूया। मस्त खूप छान मस्त रस्सा झालेला आहे। जाडसर रस्सा झालेला आहे आणि कालवण रेडी झालेला आहे। तर अशा प्रकारे पापलेटचं कालवण रेडी झालेलं आहे। तर आता आपण त्यामध्ये गरम मसाला घालून घेऊया। अर्धा चमचा गरम मसाला मिक्स करून घेऊया। गॅस हाय फ्लेमवर करूया। थोडीशी कोथिंबीर आणि छानशी उकळी काढून गॅस बंद करून घेऊया। जर तुम्हाला कालवणामध्ये बटाटा घालायचा असेल तर जेव्हा आपण पापलेट कालवणात घालतो तेव्हाच त्यामध्ये बटाटा घालायचा, म्हणजे बटाटा व्यवस्थित शिजतो। कारण पापलेट शिजायला जास्त वेळ लागत नाही। तर अशा प्रकारे छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। तर मंडळी, अशा प्रकारे पापलेटचं कालवण तयार झालेलं आहे। रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा। लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।